अलीकडच्या काळामध्ये माझी प्रकृती थोडी व्यवस्थित काम करत नाही, पण जबरदस्त जिद्द ठेवणं आणि या जिद्दीवर खऱ्या अर्थानं काम करणं याची जी माझ्या आयुष्यामध्ये अनेक उदाहरण बघितली आहेत. त्यापैकी एक आगळं वेगळं उदाहरण म्हणजे दिनकराबा पाटील. सुदैवानं तासगाव तालुक्यामध्ये 6 वर्ष मी विस्तार अधिकारी म्हणून काम करत होतो. एक अत्यंत जबरदस्त ध्येयवादी विद्यार्थी या दृष्टीनं मी आयुष्याची जडणघडण करायचा प्रयत्न केला. मध्ये तरुण वय असताना, कॉलेजमध्ये असताना आपण भारतीय संरक्षण दलात जावं, एक लढवय्य रक्त या दृष्टीनं देशाची सेवा करावी अशा उमेदीत वाढलेला मी कार्यकर्ता. अनपेक्षितरित्या त्या ध्येयवादाचा माझा काही प्रमाणात चुराडा झाला आणि नंतरच्या काळामध्ये तासगावमध्ये विस्तार अधिकारी या नात्यानं मला इथं अनेक दिवस काम करता आलं. मला त्या गोष्टीचा अभिमानानं उल्लेख करणं जरुरीचं आहे की स्वर्गीय वसंतदादांची शक्ती या तासगाव तालुक्यानं मला मिळून दिली. अन्यथा मी पदवीधर होईपर्यंत दादांचा माझा कधी संबंध झाला नव्हता. खरं म्हटलं तर मी मूलतः डोंगरी विभागातला. म्हणजे सांगलीला पोचायला आम्हाला 2-3 दिवस लागत होते. कोल्हापूरशी आमचा सातत्यानं संबंध असायचा. मी या ठिकाणी विस्तार अधिकारी आल्यानंतर प्रथमच्या काही दिवसामध्ये एक पूर्ण नाराज झालेला आणि वाया गेलेला तरुण असं विक्षिप्त पद्धतीचं माझं वागणं होतं. पण सुदैवानं अभिमानानं त्या गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे आणि तो सातत्यानं मी करतोय की जसं माझ्या शिराळ्यानं माझ्या जीवनाची संपूर्ण पद्धतीनं एक जडणघडण केली. म्हणजे तळहातातला फोड कसा असतो तसं त्यांनी मला जपलं. तेवढ्याच पद्धतीनं तासगाव तालुक्यानं आणि तुम्ही सगळ्यांनी माझं लालन पालन केलं हे मला नाकारून चालणार नाही. त्यावेळा इथं मी काम करत असताना शेतकऱ्यांचा माझा संबंध सातत्यानं आला.